नमस्कार, आज आपण बनवणार आहोत व्हेज सोयाबीन बिर्याणी। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। त्यासाठी सर्वप्रथम आपण 1.5 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत व त्यात 1 ग्लास पाणी ओतून 20 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत। आपले तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण 2 ग्लास गरम पाणी घेऊ व त्यात 1 चमचा मीठ टाकू आणि त्यात 1 वाटी सोयाबीन वडी टाकू व 5 मिनिटांसाठी भिजत ठेवू। तोपर्यंत आपण 1 कांदा उभा चिरून घेऊ। थोडेसे गाजर चिरून घेऊ। एक बटाटा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बारीक चिरून घेऊ। एक टोमॅटो ही बारीक चिरून घेऊ। आता आपले सोयाबीन चांगले भिजले आहे, ते आपण चांगले पिळून घेणार आहोत। त्यात चिरलेले गाजर व बटाटा टाकणार आहोत। आता त्यात 3 ते 4 चमचे घट्ट दही टाकू। त्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट टाकू व व्यवस्थित मिक्स करू आणि 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आता एक कुकर घेऊ, त्यात 2 चमचे तेल टाकू। तेल गरम झाल्यावर त्यात 3 ते 4 लवंगा, 4 ते 5 काळ्या मिऱ्या, 1 तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या टाकू व व्यवस्थित हलवून घेऊ। आता त्यात चिरलेला कांदा टाकू व कांद्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेऊ। कांद्याला चांगला गोल्डन रंग आलेला आहे, त्यात आता चिरलेला टोमॅटो टाकू व ते व्यवस्थित परतून घेऊ। यात आपण आता 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालू व व्यवस्थित हलवून घेऊ। आता यात अर्धी वाटी हिरवे वाटाणे घालूयात व हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊयात। 1-2 मिनिटे वाटाणे परतल्यानंतर आता आपण यात भिजवलेले तांदूळ घालू व सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यात आपण आता दह्यात भिजवलेले मिश्रण टाकूया आणि 2.5 वाट्या पाणी टाकूया व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता कुकरचे झाकण लावू आणि कमी गॅसवर 2 शिट्ट्या घेऊ। कुकरची पूर्ण वाफ गेल्यावर त्याचे झाकण काढू। तुम्ही पाहू शकता की आपला भात किती सुटसुटीत झाला आहे व शिजला देखील आहे। आता आपण यावर चिरलेली कोथिंबीर टाकूयात। अशा प्रकारे तयार आहे आपली व्हेज सोयाबीन बिर्याणी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।